शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री निवासस्थानी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। उद्या म्हणजे 14 जूनला ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीतल्या सगळ्या खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिलेत। दरम्यान 14 जूनच्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना नेमका काय कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव हे गेल्या काही बैठकांना गैरहजर आहेत, त्यामुळे ते उद्याच्या बैठकीला हजर राहणार का याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक आहे। सतत सुरू असणारी ही प्रक्रिया आहे। मातोश्रीवर अशा बैठका वारंवार सुरू असतात असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर ऑपरेशन टायगर म्हणणाऱ्यांचं अमित शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं असा टोलाही त्यांनी लगावलाय। नक्कीच उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आहे। आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे। मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात। अनेक प्रश्न आहेत, पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी। तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्या जात असतात। कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन करतात म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं। ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे आणि विकृती आहे ही एक प्रकारची। पक्ष फोडणं, फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे। आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे। तर ऑपरेशन टायगरच्या फक्त चर्चा आहेत। मुलाच्या निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुंबईतल्या बैठकीला जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले। तसंच उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नसल्याचं राजाभाऊ वाजेंनी स्पष्ट केलंय। कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे। आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात असं मला नाही वाटत की काही आहे। नक्की प्रयत्न करेल मी जायचा, पण साहेबाला माहिती आहे की मी आता निवडणुकीमध्ये माझ्या मुलाला उभं केलेलं आहे, पण तरी थोडासा जरी टाइम मिळाला तर मी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येईल। त्रेतायुगात असतो तर मी छाती फाडून दाखवलं असतं। आता हे युग कलियुग आहे, मला छाती फाडूनही दाखवता येत नाही। त्यामुळे त्याचा संशय घेण्याचं काही कारण नाही। मी याआधी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि आजही मी सांगतो की मी कुठेही जाणार नाही। मी आहे तिथे आनंदात आहे। मला विधानसभेचा सदस्य मी शिवसेनेमुळे झालो, मी लोकसभेचा सदस्य शिवसेनेमुळे झालो आणि मी उद्धव साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कामं आज होतील, उद्या नाही होणार, या गोष्टी चालूच राहणार आहे। परंतु आपल्या विचारधारेशी विचारधारा बदलून काही करणं हे योग्य नाही।